खतरनाक सीन आहे. मस्त वाटतं या गारगार गारगार वाटते पाणी पण एकदम बघा काय म्हणतो 10 मिनिटं व्हिडिओ चल रिवर्स गिअर नको टाकू तू. दमलो भावा दमलो. मला इकडे चढवत नाही आणि आम्ही केदारनाथ जायची प्लॅन करतोय. परत अरे मित्रांनो आम्ही थोडा आराम करतोय. योगेश्वर कोल्ड ड्रिंक हाऊसच्या समोर आम्ही बसलेलो आहे आणि शिवकृपा शरबत सेंटर शिवकृपा शरबत सेंटरला तुम्ही या इकडे ज्यूस प्या. फारच छान आहे आणि उत्तम दर्जाचा ज्यूस मिळतो. आम्ही जस्ट प्यायलो आता. हवा पण आहे इकडे, फॅन पण आहे, 2 बसायला जागा आहे. येऊ शकता तुम्ही. हे लोक गेले आहे पुढं थांबत. आम्ही हे पहिलं फर्स्ट टाइम थांबलो. आम्ही इकडं आम्ही एवढं वरती आलो, फर्स्ट टाइम थांबलो आम्ही इकडं. भाऊबाई आमच्या सोबतच नाही बघा. 400 पायऱ्या झालेल्या आमचे. पुढच्या पायऱ्या किती आता मी मोजून सांगतो. 1 स्टार्ट करा. हो मग मोठ्याला बोला. चला अजून 400 बाकी आहे. मित्रांनो हा ऋषभचा मित्र आहे. काय नाव आहे? प्रथमेश. हा इथे जातो. इथे त्याचं गाव आहे देवरुख मध्ये. तर आता आमच्यासोबत आलेला आहे. सर्व सांगतोय आम्हाला इकडचा कसं एक्सपिरियन्स. आमच्या टुरिस्ट गाईड आहे तो. तर जवळपास आपला अर्धा ट्रेक झालेला आहे. अजून अर्धा थोडासा अंतर आहे बाकी. नंतर वरती गेला धबधब्याचा नजारा पाहायला मिळेल. इथलं शूट आले पाहिजे. शरबतवाला नाही पाहिजे. स्वामी समर्थ शरबत अँड कोल्ड ड्रिंक्स. सगळ्यांनी इकडे या आवर्जून. हॅलो येताना आता कसं पोटात तू आपण थोड्याच वेळात तिथे जाणार आपण. महाबळेश्वर देवस्थान महाराज जायचं फिरायला. चल पाण्यात तुला राग आलेला दिसतो. येतो का मी जाऊ बाईकवर येतो फिरायला गाडीवर फोनवर. जरा एकेकाने या. मान्य करून घ्या. करून घ्या देवा आणि संपर्क करा पूर्ण कुटुंबाला देवा. तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळा शंकरा हे भोळा शंकरा हे भोळा शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची शंकरा हे भोळा शंकरा हे
ना दे पार्वती आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची हे राजा पानाची हे बोला शंकरा हे बोला शंकरा हे बोला शंकरा नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नागेश्वराय शिव नागेश्वराय हर हर भोले नमः शिवाय नागेश्वराय शिव नागेश्वराय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय कृष्णेश्वराय शिव कृष्णेश्वराय हर हर भोले नमः शिवाय कृष्णेश्वराय शिव कृष्णेश्वराय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय रामेश्वराय शिव रामेश्वराय हर हर भोले नमः शिवाय रामेश्वराय शिव रामेश्वराय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय कालेश्वराय महाकालेश्वराय हर हर भोले नमः शिवाय कालेश्वराय महाकालेश्वराय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर हरे हर हर हरे हर हर हरे बम बम भोले बम बम भोले विशाल बोलतो ज्याचे शूज चप्पल हरवले त्याला लपून ठेवता तुम्ही गेले निंबू पाणी टाकून सरबत कोण 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 त्याच्या चॉईसने घेत आहेत अर्धे जण खाली उतरले आहे तिथं सो माझं दर्शन झालेलं आहे आणि आता मी थोडा गाडी चेंज म्हणून चेंज करतोय थोडासा चेंज म्हणून गाडी बदलतोय आणि ही गाडी घेतोय ट्रायम्फ स्पीड 400 साऊंड तर मस्त आहे. सो गाडी आपण चेंज केलेली आहे. थोडासा हिचा एक्सपिरियन्स घेऊया. ट्रॅम्प स्पीड 400.
एक नंबर ठिकाणी गाईज, नक्की विजिट करा, मस्त वाटेल तुम्हाला. मंदिर पण आतमध्ये एकदम मस्त आहे. तिथे लाईट नसते, म्हणजे आतमध्ये का रिझन माहीत नाही, ते अंधारातच दर्शन घ्यायला लागते, पण दिव्यांच्या उजेडात तुम्हाला दिसते शिवलिंग आणि ते सर्व. मस्त वाटतं एकदम. आणि भरपूर गर्दी होती, त्याच्यानं तुम्ही समजू शकता. खूप मान्यता आहे इथली आणि खूप मानतात महाबळेश्वर देवस्थानाला लोक. हिचा एक्सपिरियन्स, हिचा रिव्ह्यू पोचल्यावर तुम्हाला मी थोडा म्हणजे 70-80 किलोमीटर 100 किलोमीटर चालवेल आता. त्याच्यानंतर तुम्हाला मी रिव्ह्यू देईल की कशी गाडी आहे काय. ठीक आहे. या करा ओके ना. बसवाला एकदम चांगला होता. म्हणजे तो काही जण कसं साईड देत नाही किंवा हे इन्फॉर्म नाही करत. तो प्रत्येक टर्नला आम्हाला इन्फॉर्म करत होता की जा गाडी काढा की नका काढू. हाताने पूर्ण तो इशारे देत होता आपल्याला. त्याच्यामुळे त्याला मी थंब दिला की आपल्याला आवडली ती गोष्ट. ओके. जाम पिकअप आहे गाडीला या गाईज. पिकअप पण आहे, पळते पण खूप. तुम्ही बघितलं असेल फटाफट निघते. एवढा पिकअप पाहिजे गाडीला. हवा पडलेला आहे. सांगत ना आम्ही घरी जाऊन बघ बाय बाय. फुल प्यायला थांबलो होतो थोडा एनर्जीसाठी. चालला मित्रा, भेटू. हां हो. तिकडं विक्रमगड साईडला आला तर ये कधी. हां हो चल जाऊ पुढं. बापरे. दगड छोटे छोटे ना, त्याच्यावरून टायर असा सटकून साईडला होतो. एकशे 20. एकशे 20 तर सहज टच होते गाईज. अजून जाईल पुढे, पण मी हे ग्लास उघडी ठेवले कारण मी हा गॉगल लावला ना तो ट्रान्सपरंट, तर माझी ग्लास बंद पण नाही होणार. 120 मी जेव्हा नियर 120 येतो ना तर पूर्ण हेल्मेट वगैरे व्हायब्रेट व्हायला लागतो. म्हणजे ती ग्लास अशी हेल्मेट हा शेक होतो माझा. त्याच्यामुळे मी त्याच्यावर नेऊ शकत नाही. ग्लास वगैरे बंद करून व्यवस्थित हेल्मेट टाईट करून मग तिचा टॉप स्पीड अचीव करायला लागेल.
नंतर बघू नंतर. ये कुछ अलग ही तरह का बारिश है. लगेच जाईल. माझ्याकडे आता जिक्सर 150 ही आता विपुलदा लडाखला जाऊन आला आहे 150 बाईक घेऊन. आम्ही सगळेजण प्राऊड फील करतो आहे त्याचा आणि आपली गाडी त्याच्याकडे. सो बघूयात आपण पुढे काय होतं आहे. फ्रेंड्स म्हणजे असंच आपण आमची ओळख म्हणजे मी आता तुम्हाला विपुलदाची ओळख करून देतो. विपुलदा आणि माझी ओळख झालेली जिममध्ये. सो आमची आधी ओळख नव्हती आणि आता म्हणजे असं झालं एकदम क्लोज. काही असेल तरी आम्ही एकमेकांना विचारतो काय कसं काय, त्यानंतर रिव्ह्यू घेऊन आम्ही सर्व करतो आहे. विपुलदा आपली फॅन्टम घेऊन कसं वाटतंय कसं वाटतंय कसं वाटतंय. आणि आपल्या MT-15चा ऑइलचा इश्यू वाटतोय. बघूयात आता काय. सेम असाच FZ पण झालेला आपला. आपण ती गाडी चिपळूणलाच ठेवली. ह्या भावाची गाडी होती FZ. ती चिपळूणला आपण ठेवली. एका ओळखीचा होता त्याच्याकडे आणि आता परत एकदा तेच इश्यू झाला आहे. सो बघूयात पुढे काय होतं आहे. तर मित्रांनो आपण आता रत्नागिरी सोडली आपण का? गणपतीपुळ्यासाठी रत्नागिरीच्या अगोदरपासूनच एक राईट टर्न मारला आहे. आता आपण रत्नागिरीच्या अगोदर आपण राईट टर्न मारलेला आहे गणपतीपुळ्याच्या दिशेने. त्याच्यामध्येच आरेवारे बीच लागेल आपल्याला. थोड्या वेळात पोहोचू. त्याच्या आधी काहीतरी नाश्ता वगैरे करणार आणि मग पुढे जाणार. ठीक आहे, पुढे तुम्हाला दाखवतोच कसं आहे काय. मित्रांनो मी बॅक टू आपल्या बाईकवर आलेलो आहे परत. ट्रायम्फ चालवायला बसलो होतो मी. त्याच्यानंतर परत मी जरा तिचा हे चेक करत होतो पॉवर आणि ह्या ते. तर मी तुम्हाला बोललो की माझी हे शेक होते ना, ग्लास उघडी ठेवतो आहे मी तर, कारण ती ब्लॅक वायझर आहे. तर ते मी बंद नाही करू शकत. मी तो गॉगल लावला आहे मास्कवाला त्याच्यावर, तर ग्लास बंद होणार नाही व्यवस्थित म्हणून तो उघडी ठेवला आहे. तर हेल्मेट शेक होत होता. तर मी हेल्मेट पण येसचा घातलेला. तुम्ही कदाचित आता तो काय बोलला आहे ते मी व्हिडिओ बघेल, काही फुटेज त्याला पण पाहिजे त्याच्यातला, टाकेल नाही टाकेल. मग मी हेल्मेट पण चेंज केलेला ना, तर मग तो बोलत होता, तो फुटेज घेत होता. कारण कॅमेरा माउंट माझ्या याला आहे, त्याच्या याला आहे पण वेगळा माउंट आहे. सो मी त्याचा हेल्मेट पण घातलेला. आता रत्नागिरीच्या आधीच आपण टर्न मारलेला आहे आरेवारे बीचला. ठीक आहे, आरेवारे बीचला चाललो आहे आपण. त्याच्या आधी थोडंसं काहीतरी खाण्यासाठी थांबणार आहेत. ठीक आहे, आणि मग जाऊया आरेवारे बीचला. सुंदर असा बीच आहे, सुंदर असा नजारा आहे. असं मी तर रीलमध्येच बघितलं आहे, व्हिडिओमध्ये बघितलं आहे. काही लोक येऊन गेलेले आहेत, काही लोकांना माहिती आहे, ते सांगत होते. तर जाऊया तिथे. जवळ गेल्यावर किंवा जसा नजारे येतील तसा मी तुम्हाला फुटेज दाखवेलच ते. ठीक आहे, तर तक के लिए वेट करो. सुंदर असा नजारा. 10 किलोमीटर आय थिंक मागेच आहोत आपण याच्या आरेवारे बीचच्या. या बोट्स आहेत, मच्छीमारांच्या असतील. लागले काहीतरी स्पॉट आहे वाटतं इथे. आरेवारे पूल, आरेवारे पूल. आणि हा विवेक इथं उभा आहे. दाबून लावूया गाडी. वाव,
हा आहे व्ह्यू मस्त. मोबाईलमध्ये एक स्टोरी काढतो. तू 310 चालवली का नाही? 310 चालव. हां ती तुषारची सांगतो, तुषारची. पण ही आहे ना, ही प्रॅक्टिकल आहे आपल्यासाठी गाडी. पॉवर ठीक आहे हिची. हां मला आवडली. हां ती म्हणजे फार ॲग्रेसिव्ह आहे, झटका देते बॉडीला ती. हां फार कामाची वस्तू आहे. पाठीवरच्या बॅगपेक्षा भारी. लोड नाही काय नाही, टाकीवर राहते ती आरामात. तिथे पार्क करू, तिथे खाऊ. मग तो जो रील व्हायरल होतात ना ज्या येतात त्या हायवेच्या, मग तिथे जाऊ. ठीक आहे. कोणी इथूनच गेले का? ते इथून गेले. थांब यश, थांब. ए थारची चावी घे. शिट्टी कानावर बाजू होती रे. बाकी आगे गए, लेकिन हम लोग इसके लिए पीछे. सो मित्रांनो, नजारा आम्ही याच्यासाठी मागे राहिलो की एक कॅमेराची आपली वस्तू पडली जी बऱ्याचशा रीलमध्ये व्हायरल होतो. आणि हा पूर्ण त्याच्यामध्ये दिसतो. हा सीन रीलमध्ये. ठीक आहे. यांची रील चालू आहे. गाइस आरेवारे बीच फोटोशूट चालू आहे.
मित्रांनो चेंज, मी आता लिजेंडरी पॉवर हाऊस अपाची 310 घेतोय चालवायला, ही वाली. ओके, ए चावी दे. नको, द पॉवर हाऊस अपाचे 310. चलो. हे बघा, म्हणजे 5व्या गिअरला पण डायरेक्ट गाडी खेचते. दुसऱ्या तिसऱ्याला खेचली ना तर डायरेक्ट उडायला येते गाडी, पुढचा टायर उचलतो, एवढी पॉवर आहे या गाडीला. जेव्हा 3000 3500 RPM क्रॉस होतात ना, तुम्हाला दाखवतो मी आता पुढे, जर स्पीड ब्रेकर वगैरे आला ना तर तुम्हाला दाखवतो हिची पॉवर काय. हे बघा, एक्सिलेटर देईल ना तर लगेच गाडी बघा कशी घेतली, बघा ही हिची पॉवर आहे. आता 4th गिअरला पण जरी मी आहे 3500 RPM क्रॉस होतील तरी पॉवर बघा, ही बघा पॉवर, ही बघा कशी पॉवर आहे. फुल पॉवरफुल बाईक आहे. तर आता आरे वारे बीचवरून फोटोशूट केले, व्हिडिओ काढले पोरांनी सगळ्यांनी, मी पण, आणि निघालोय पुढे गणपतीपुळ्याच्या दिशेने. बघूया आता कुठपर्यंत पोचतो, कुठे पोचतो. जेव्हा टाईम होईल किंवा पूर्णच जाऊ बहुतेक, तिथे स्टे घेऊ आणि जेवू आणि सकाळी मस्त हे करूया. हां काय माहिती, नाही गोल लाईट आहे का. चल, आणि पोचू. आणि मग बघितलं आता पॉवर कशी आहे, काय सीन आहे. कॅमेऱ्यात दिसतोय का नाही माहिती नाही, पण उद्या सकाळी गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया, तिथे बीचवर फोटो काढूया, फिरूया, आणि मग बघूया काय प्लॅन आहे पुढचा. उद्या तर घरी जायचं आहे, पण येता येता काय स्पॉट होतील ते करूया, असं समजलं. ठीक आहे, तर भेटतो तुम्हाला पुढे. आता रात्र पण झाली, जास्ती काय तुम्हाला दिसणार नाही त्याच्यामध्ये. सो काय दाखवण्यासारखं शूट करण्यासारखं असेल तर मी शूट करेन, नाहीतर मग रात्री डायरेक्ट व्लॉग एंड करेन रूमवर गेल्यावर. ठीक आहे, तो टेक केअर गाईज, तब तक के लिए बाय बाय. माहीत नाही, मी विचारतो त्याला मित्राला. आता इथे काय लिहिलं आहे, कोणतं गणपतीपुळे बस स्टॉप. गणपतीपुळ्याला पोचलो पण आपण, काय रे. हे गणपतीपुळ्याला पोचलो पण आपण. हां, ते मला वाटलं आरे वारेपासून पण 70 किलोमीटर आहे काय. सांग आत्ताच्या आता. कोल्हा बघितला का तुम्ही? हो, काहीतरी कॉन्टॅक्ट झालेले, तो आता फोन लावतो त्याला. 1 मिनटं पकड, गाडी पुढे घेतो. काय तर हे गाईज गणपतीपुळेच आहेत, आम्ही पोचलेलो आहेत गणपतीपुळ्याला, आणि आता कुठे बुकिंग आहे ते बघतोय. ठीक आहे, तिथे स्टे करू, आराम करू, बघूया. रात्री शक्यतो बाहेर तर नाही निघणार, किंवा फिरून पण येऊ किंवा दर्शन पण घेऊ, काहीच सांगता येत नाही. गेल्यावर सगळं डिसाईड होईल. सो तिथपर्यंत
पोचल्यावर तुम्हाला सांगतो मी काय कसं काय. ठीक आहे. सो सेंटर पॉइंट रेसिडेन्सीला आपला स्टे आहे. ठीक आहे. हां हो ते म्हणजे क्विक एकदम फार हे आहे. हां जर नॉर्मल चालवशील ना नाही मला समजलं आता बघ सेकंडवर मी पण जास्त ठेवतो ना. दुसरा आहे ना 3000च्या आतमध्ये 3000 RPMच्या आत चालवली ना तर नॉर्मल बाईक सारखीच चालते. 3000 जसा 3.5 पर्यंत येतो ना त्याच्यानंतर डायरेक्ट रॉकेट होते. राग ना एक आवडला नाही भेंचो थोडा खड्ड्यात आदळली ना रेस पडला की झटका देतो. आता बघितला माझ्या मागं होता तो कसा झाला. काहीच इथं पोहोचलो आम्ही कोणती रेसिडेन्सी आणि इथं सगळं आमचं बाईक लावलेलं आहे पार्क केलं. पूलच्या साईडने मी ब्लॉग काढतोय. सो आता भूक लागलेली आहे जेवण वगैरे करू आणि भेटूयात नंतर. बाय बाय. मी आता जेवायला चाललेलो आहेत. इथं आम्ही स्टे केला आहे. येताना तुम्हाला दाखवतो म्हणजे वरती जाईल ना तेव्हा कसं आहे काय रूम सर्व दाखवतो. ओके जेवायला चाललो मी तर सांगितलं बॉम्बेला. आम्ही म्हणजे जरा पुढं आलोय नाही आमची अशी गँग चालली दाखवायला आम्ही चाललोय. आम्ही आता नवस घेतलाय की विदाऊट चप्पल चालूयात. उद्याचा दिवस तरी आम्ही तसंच काढणार आहेत. आता विदाऊट चप्पल दाखवू का जे पण काय पाप असतील गेलेले ते गेले पाहिजे. पुढं पण आहे दोघे जण अजून ते बघा याचा जरा पॉवरफुल नवस आहे म्हणून तो आता चालतोय. मी काल केलाय माझा नवस पूर्ण. हा यांनी पूर्ण केलाय. माझा काल नवस पूर्ण केला त्याच्यामुळे मला देवाने आज चप्पल दिले. भले माझी नाही ती चप्पल पण मला देवाने चप्पल दिले आज. असं आहे. काल नवस घेतलेलं ना मी. तर चला जाऊया हॉटेलला जेवायला. ए बघ आला समोर एकदंत. एकदंत मध्ये जायचंय का आपल्याला. हॉटेल एकदंत हे बघ साईडला आहे. एकदंत समोर आहे. चप्पल नाही घातले ते दाखवा ना. माझी चप्पल चप्पल नाही त्यांना सांगितलं मी पोरांचा पॉवरफुल फार सुंदर असं थाळी दिसते. आता बघून घ्या तुम्ही कशी काय टेस्ट. बघू शकता तुम्ही पंचपक्वानांनी भरलेली आपली थाळी आहे. इथे खीर आहे, सोलकढी, डाळ, पनीर मसाला, व्हेज कोल्हापुरी, चपात्या 2, पापड, भात, कांदा, सलाड, लिंबू, मीठ आणि लोणचं एवढे सर्व आपल्याला पदार्थ भेटलेले आहेत. आता आपण चव बघूयात कशी आहे, टेस्टी आहे की नाही. आज आपण इथं आलो होतो जेवणासाठी तर तुम्हाला काय वाटतं कसं वाटतंय. आज आमचा प्रवास होता मार्लेश्वर पासून तर गणपतीपुळ्यापर्यंत प्रवास होता. त्याच्यामध्ये आम्ही आरेवारी बीच वगैरे सगळं कव्हरअप करून आज आम्ही आता गणपतीपुळ्याला पोचलोय. गणपतीपुळ्याला आमचा स्टे एका छान सुंदर हॉटेलमध्ये आहे. तिथल्या आमच्या एका बाजूच्या एका दादाने आम्हाला ह्या एका रेस्टॉरंटबद्दल आणि त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं. व्हेज नॉनव्हेज असे दोन्ही प्रकारचे मेनू या आपल्या एकरंत हॉटेलमध्ये मिळतात. मंदिरापासून अत्यंत 2 मिनिटाच्या अंतरावर हे हॉटेल आहे एकरंत. सौरभ दादांनी आज आमचं सगळ्यांना जवळपास 26 लोकांचा मेनू त्यांनी एकदम छान सुंदररित्या आम्हाला जेवायला त्यांनी वाढला होता. त्यांना आधी आम्ही फोन केला होता कारण की एवढ्या सगळ्या लोकांचं जेवण बनवणं आणि जेवण पण एकदम गरम गरम होतं. पोळ्या चपात्या ज्या काय होत्या एकदम गरम गरम होत्या. स्वीट एकदम छान होतं. म्हणजे खाऊन एकदम तृप्त झालेली मुलं. दिवसभर जवळपास खूप लांबचा प्रवास करून असं एक सुंदर छान चवदार जेवण एकदम झाल्याच्या नंतर थोडं आत्मा एकदम थंड होतो. सर्व दादा ते थँक्यू तुम्हाला आम्ही बोलतो आमच्या ग्रुप. धन्यवाद. वाडा भिवंडी ग्रुपकडून येणारे गावातून येणारी माणसं एकंदर हॉटेलला नक्की व्हिजिट द्या. इथे आल्यावर तुम्ही वाडा भिवंडीकडनं आलोय असं एवढं सांगा. सर्व दादा तुम्हाला नक्कीच थोडंफार डिस्काउंट जेवणामध्ये करून देतील.
थँक्यू. एक किलो काय मी 1 किलो बिर्याणी खाणार आहे. चॅलेंज सेकंड 1 किलो बिर्याणी खाली तर माझ्याकडून अजून एक अर्धा किलो तुझ्या. ओके. कल्पेश अर्धा किलो देते पाहिजे. अरे 1 किलो 2 मिनिटात या नको आपण कर. इकडचा आवाज तिकडे गेला नाही पाहिजे. नुसतं बोंबाटा करून बोलत जाऊ नका, कारण की इकडे विषय जरा वेगळा आहे. समजला का? आवाज येतो रस्त्यावर विस्तावर इकडं अननोन ठिकाणी नका बोलू. चला जे काय आपण वाटलं सेपरेटली बोलू तिकडं. ही सगळी आपली मंडळी चालली आहे आणि ती बघा तिकडे ही गणपती आहे, हे ते गणपती मेंबर आणि हा त्यांचा अध्यक्ष. हॅपी बर्थडे. तेव्हा मंडळा वारी कोण राहिला एक वस्तू बॉटल बघा घेऊन ये ना तुला Happy birthday to you, Michal. 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 Yeah. तोंडाला ओके.